हरे कृष्णा। तर येणाऱ्या 26 तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि आपल्या सर्वांना असा प्रश्न पडतो की जन्माष्टमीच्या दिवशी असं कोणतं कार्य केलं पाहिजे की ज्याने भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतील। तर आपण भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये जो सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम ठेवला आहे तो इतका परफेक्ट आहे आणि आपण त्यानुसार जर आपलं जीवन व्यतीत केलं तर नक्कीच आपण मृत्यूनंतर भगवत धामास प्राप्त होऊ। तर आपण दररोज सकाळी उठल्यानंतर 4:30 वाजता गुरु आरती गातो, मंगल आरती गातो, तर त्यामध्ये आपण गुरूंचं गुणगान गातो किंवा गुरूंना प्रार्थना करतो आपल्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी किंवा भगवत प्राप्ती होण्यासाठी। दुसऱ्यामध्ये आपण नरसिंह आरती म्हणतो। नरसिंह आरतीमध्ये आपण नरसिंह भगवंतांना काय म्हटलेलं आहे की सर्व भक्ती विघ्न विनाशक, म्हणजे भक्तीमधील येणारे जे अडथळे आहेत ते नरसिंह भगवंत ते दूर करतात। तिसरी म्हणजे आपण तुलसी आरती गातो। तुलसी आरतीमध्ये आपण तुलसी महाराजांची प्रदक्षिणा करतो। तर त्याचा आपण एक मंत्र म्हणतो की आणि कानी जपा पाणी ब्रह्महत्यादी कानी जप तानी तानी प्रणशंती प्रदक्षिणा पदे पदे। ज्यावेळेस आपण तुलसी महाराजांना प्रदक्षिणा करतो त्यावेळेस आपले ब्राह्मण हत्यासारखी मोठी मोठी पापं नष्ट होतात। त्यानंतर आपण सर्व भक्त एका ठिकाणी येऊन आपण चैतन्य शिक्षाष्टकमचा पाठ गावतो। त्यानंतर आपण सगळेजण संघामध्ये बसून नामजप करतो। तर या दिवशी आपण दररोजचा मॉर्निंग प्रोग्राम दररोज जर आपण करत नसाल तर आजच्या दिवशी कमीत कमी जन्माष्टमीच्या दिवशी आपण सकाळचा मंगल आरती, नामजप, भागवतम क्लास सगळ्या भक्तांनी सोबत येऊन मॉर्निंग प्रोग्राम केला पाहिजे। आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस आपण भगवानाच्या नावाचा जप करू आपण या दिवशी जास्तीत जास्त भगवानाच्या नावाचा जप केला पाहिजे। तर त्याने काय होईल की आपण अजून भगवंतांची जवळ जाऊ, है ना। श्रील प्रभुपाद म्हणायचे की एका भक्ताच्या जीवनामध्ये सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम खूप गरजेचा आहे। तर मॉर्निंग प्रोग्राम म्हणजे भक्तांच्या संघामध्ये येऊन आपण मंगल आरती किंवा नामजप आणि श्रीमद भागवतम कथा ऐकली पाहिजे, संकीर्तन केलं पाहिजे। तर जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या शेजारी जे काही इस्कॉनचं मंदिर किंवा सेंटर असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊन जन्माष्टमी साजरी केली पाहिजे। तर त्या ठिकाणी जे कथाकार असतात ते आपल्याला भगवानाच्या जन्माविषयी सांगतात। भगवंत काय म्हणतात की जो माझा जन्म कर्म दिव्य मानल तो माझ्या भगवतामास प्राप्त होईल। तर आपण भगवानाचा जन्म आणि कर्म दिव्य कसं आहे आपण हे कधी मान्य करणार, ज्यावेळेस आपण एका शुद्ध वैष्णवाच्या मुखातून एका शुद्ध भक्ताच्या मुखातून भगवंतांच्या जन्माची कथा ऐकू। आणि या दिवशी जास्तीत जास्त भगवंतांच्या नावाचा जप करा, संकीर्तन करा, भक्तांच्या संघामध्ये या आणि भगवंतांच्या कथेचं गुणगान करा। धन्यवाद। हरे कृष्णा।